नमस्कार मंडळी, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी बनवते सर्वांना आवडणारी सोलकढी. सोलकढी कोकणातील लोकांना खूप आवडते आणि आता तर ती सर्व प्रांतातील लोकांना पण आवडते. एक काळ असा होता, आमटीला काही नसलं तर सोलकढी बनायची. मी सोलकढी पारंपरिक पद्धतीने बनवते, अगदी साधी आणि सोपी. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं, मध्यम कोवळा असलेल्या नारळाची 1 वाटी खाऊन घेतली. सोलकढी बनवण्यासाठी नारळ जरा कोवळाच असायला हवा, मग दूध जास्त निघतं. 4-5 लसूण पाकळ्या घेतल्या, त्याचबरोबर एका मिरचीचे तुकडे करून घेतले आणि अर्धी वाटी कोकम आगळ घेतला. खोबरं, मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये घातले. जास्तीचं पाणी घातलं. जास्तीचं म्हणजे रोजच्या वाटणाला घालतो त्यापेक्षा जरा जास्त. वाटणातच चवीपुरतं मीठ घातलं. बारीक वाटून घेतलं. नंतर वाटण चाळणीवर ओतून व्यवस्थित रस पिळून काढला. मी हे खोबरं परत मिक्सरला लावत नाहीये, घरातच बनवायची आहे म्हणून जरा दाटसरट ठेवते. परत तेच खोबरं 2-3 वेळा मिक्सरला लावायचं नाही. असं केलं की मग चांगली चव मिळते. एकदा खोबऱ्याचा चोथा झाला की परत दूध येत नाही. पाहिजे तर त्याच चाळणीवर पाणी घालून परत एकदा पिळून घ्या. नंतर मी कोकमाचा आगळ घातला. आगळ खूप जास्त घालायचा नाही, गुलाबी रंग आणि थोडीशी आंबट चव येईपर्यंतच घालायचा. चाकून बघून आगळ घालायचा. गरज असेल तर परत जरा मीठ टाका. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. अशा प्रकारे सोलकढी तयार आहे. आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. अशाच रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.